नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2, बाजीराव रोड येथे आपलं नाईट कॉलेज आहे आणि वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आपला TY BComचा ऑडिट अँड टॅक्सेशन या विषयामधील ऑडिटिंग हा भाग प्रथम सत्रामध्ये असतो आणि या ऑडिटिंग म्हणजेच अंकेक्षणाचा आज आपण व्याख्यानाच्या मध्ये जो भाग घेणार आहोत त्याचं नाव आहे सत्यापन. सत्यापन म्हणजेच काय हे आपण पाहणार आहोत. सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन, आणि व्हेरिफिकेशन कशासाठी केले जातं याची संपूर्ण माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या ठिकाणी आता रिकॅपमध्ये आपण प्रामुख्याने मागील व्याख्यानांमधनं काय पाहिले आलं आहे हे आपण मागोवा घेत असतो. आपण आत्तापर्यंत ऑडिटिंग या विषयाची उत्पत्ती, ऑडिट हा शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ऑडायर हा शब्द कसा आहे, त्याचा अर्थ काय, अंकेक्षण म्हणजे नेमकं काय आहे आणि अंकेक्षणाच्या व्याख्या, अंकेक्षणाचं महत्त्व, अंकेक्षणाचे फायदे, अंकेक्षणाचे उद्देश, प्रमाणन असा विविध व्याख्यानांचा आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. विविध विषय व्याख्यानाच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत विथ PPT. ऑनलाईन पद्धतीने आपण शिकतो विद्यार्थ्यांनो, कारण का करोनाच्या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद आहेत. ऑफलाईन पद्धतीने लेक्चर होत नाही आहेत. विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान PPTच्या माध्यमातून आपलं महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला PPT आणि व्याख्यान दोन्हीचाही लाभ होणार आहे. आपण या व्याख्यानामध्ये आज काय पाहणार आहोत, त्याचा नेमका उद्देश काय आहे ते पाहूया. व्याख्यानाचा मूळ टॉपिक जो आहे तो सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन. यामध्ये आपण सत्यापनाचा अर्थ, सत्यापनाचे उद्देश, त्याचबरोबर संपत्ती व देण्याचे सत्यापन, सत्यापनाबाबत ऑडिटरची असणारी कर्तव्ये, प्रमाणन आणि सत्यापन यातला फरक. कारण का या ठिकाणी प्रमाणन हा भाग या व्याख्यानाच्या पूर्वी आपण शिकलेलो आहोत. तोही ऑडिटिंगचा एक भाग आहे आणि प्रमाणन झाल्यानंतर आपण सत्यापनाकडे वळलो आहोत. म्हणून सुरुवातीला इथं प्रमाणन हा भाग घेतलेला असल्यामुळं मी प्रमाणन आणि सत्यापन यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण पाहूया. आता या ठिकाणी प्रमाणन आणि सत्यापन हे अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला एक पुष्कळ वेळाला प्रमाणन आणि सत्यापन दोन्हीही एकच असल्याचं समजलं जातं, परंतु हे दोन्ही एक नाही आहे, तर दोन्हीमध्येही फरक आहे. कारण दोन्हीमध्ये जी सीमारेषा निश्चित केलेली आहे ती सीमारेषा महत्त्वाची ठरते. प्रथम नोंदी पुस्तकामध्ये नोंदवलेल्या व्यवहाराच्या खरेपणाबद्दल व अचूकतेबद्दल केली जाणारी तपासणी म्हणजेच काय आहे, प्रमाणन आहे. म्हणजे इथं सत्यता प्रमाणनामध्ये पाहिली जाते. सत्यापन म्हणजे ताळेबंदातील मालमत्ता देयतेच्या मूल्याबद्दल खात्री करून घेणे. म्हणजेच या ठिकाणी ॲसेट लॅबिलिटी साईड असते. कंपनीची, व्यवसायाची ॲसेट किती आहे, मालमत्ता किती आहे याच्याबद्दल डिले केलेल्या नोंदी यांची खात्री सत्यापनामध्ये केली जात असते. आपण पाहूया, मी तुमच्या इथं ही PPT आहे, त्यामध्ये प्रमाणन आणि सत्यापन हा फरक जो आहे तो पुस्तकामधलाच घेतलेला आहे. आणि प्रमाणन पाहूया. प्रमाणन याचा अर्थ व्हाउचिंग. प्रमाणनामध्ये लेखापुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक व्यवहाराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संबंधित प्रमाणकांचा आधार घेतला जातो. ते सत्यापनामध्ये प्रमाणकाशिवाय उपलब्ध असलेल्या सर्व संभाव्य साधनांचा उपयोग हा प्रामुख्याने मालमत्ता किंवा देयतेच्या खरेपणाविषयीची खात्री करून घेतली जाते. दुसरा पॉईंट आहे, प्रमाणन केव्हाही करता येतं, विशिष्टच काळात केलं जातं असं नाही आहे. तर सत्यापन सर्व लेखापुस्तके बंद करून आणि अधिक्ये काढल्यानंतरच सत्यापन करता येतं. तिसरा पॉईंट आहे, सत्यापन करण्यापूर्वी संपत्ती आणि मालमत्तेचे प्रमाणन करणे आवश्यक असते. आता प्रमाणन करण्यासाठी सत्यापनाची आवश्यकता नसते.
प्रमाणन नोंदींचे परीक्षण केले जाते. तर सत्यापनामध्ये संपूर्ण खात्याचं परीक्षण या ठिकाणी केलं जातं. म्हणजे जे काही लेखे असतील, लेखनाचं प्रमाणन केलं जातं, परीक्षण केलं जातं. प्रमाणनामध्ये मालमत्ता आणि देणी याचे मूल्यांकन होत नाही. तर सत्यापनामध्ये मालमत्ता आणि देणी म्हणजेच ॲसेट आणि लायबिलिटी याचं मूल्यांकन करावं लागतं. व्यवहारांच्या अधिकृततेविषयी प्रमाणनाने खात्री केली जाते की हिशोब खरे आहेत की खोटे आहेत याची खात्री करून घेतली जाते. तर मालमत्ता आणि देयतेच्या सत्यापनाबद्दल खात्री ही सत्यापनामध्ये होत असते. असा हा फरक आहे. आणि आता तुम्हाला जो पेपर येतो तो MCQ पद्धतीने येणार आहे. तो थेरॉटिकल नसणार आहे. थेरॉटिकल जर पेपर असता तर हा फरक 7 ते 8 मार्काला नेहमी येत होता. परंतु तरीही मी तुम्हाला माहिती व्हावं यासाठी काय केलेलं आहे, हे फरक या ठिकाणी घेतला आहे. आता आपण पाहूया की सत्यापन म्हणजे नेमकं काय. त्याच्या व्याख्या इथं 2-4 व्याख्या मी दिलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत. सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणं. सत्यापनामध्ये सत्य आहे आणि लिहिलेले हिशोब हे खरे आहेत की खोटे आहेत हे सत्य पडताळून पाहायचं असतं, सिद्ध करायचं असतं. म्हणून सत्यापन हा शब्द अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे, खात्री पटवणे होय. संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्तीबाबत सत्य सिद्ध करणं होय. आता या ठिकाणी मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. कारण का जी मालमत्ता आहे ती मालमत्ता खरोखरच अस्तित्वात आहे किंवा नाही आहे हेही पाहणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की व्यवसायामध्ये ही प्रामुख्याने मालमत्ता खरेदी केली जात असते आणि ती गरजेपुरती तात्पुरती खरेदी केली जात असते, नंतर विकली पण जात असते किंवा त्याचा गैरवापरही होऊ शकतो. म्हणून हिशेबामध्ये नोंदवलेली जी मालमत्ता आहे ती खरोखरच आहे किंवा नाही हे सत्य सिद्ध करणं हे म्हणजेच सत्यापन या ठिकाणी आहे. मालमत्तेचे सत्यापन करणे म्हणजेच मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क, त्याचं अस्तित्व, ताबा आणि तिची भारयुक्तता याची चौकशी करणे होय. या ठिकाणी आपण सत्यापनाच्या स्पायसर आणि पेगलरच्या देखील व्याख्या बघितलेल्या आहेत. स्पायसर आणि पेगलर आणि टंडनची व्याख्या एक ओळीमध्ये साधी सोपी आहे की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचे खरेपणा सिद्ध करणे होय. तर स्पायसर आणि पेगलरची व्याख्या पण समोर दिलेली आहे की मालमत्तेचे सत्यापन म्हणजेच मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि तिची भारयुक्तता. आता भारयुक्तता म्हणजे काय की तिच्या तारणावर काही कर्ज काढले का, की ती मालमत्ता तारण ठेवली आणि काही कर्ज घेतले का, त्याला भारयुक्तता असं म्हटलं जातं. याची चौकशी करणे होय असं स्पायसर आणि पेगलरची व्याख्या म्हणते. तर द व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट इम्प्लाइज अँड एन्क्वायरी इन टू द व्हॅल्यू, ओनरशिप अँड टायटल, एक्झिस्टन्स अँड द पॉसेशन, द प्रेझेन्स ऑफ एनी चार्ज ऑन द ॲसेट. अशा या दोन्ही माध्यमातली ती व्याख्या बघितली आहे आपण. म्हणजेच हिशेबाच्या पुस्तकाची तपासणी, पावती परीक्षण हे काम संपल्यानंतर आपल्याला अंकेक्षकाला तितकंच महत्त्वाचं काम म्हणजे ताळेबंदामध्ये, बॅलन्स शीटमध्ये, ॲसेट लायबिलिटीमध्ये म्हणजे संपत्ती आणि देण्याचं मोजमाप करणे म्हणजे सत्यापन होय. ही साधी सोपी आपल्या शब्दामध्ये मांडलेली व्याख्या आहे. म्हणजे तुम्हाला चटकन समजेल. नेहमी व्याख्या पटकन समजतेच असं नाही, पण सहज साध्या शब्दामध्ये जर सांगितलं तर आपल्याला पटकन समजतं. आता नोंदवलेले जे व्यवहार असतात त्याच्या खरेपणाविषयी, बिनचूकपणाविषयीची खात्री करून घेण्याचं कार्य अंकेक्षकाला करावं लागतं. जर ताळेबंदामध्ये मालमत्ता दाखवलेली आहे परंतु ती प्रत्यक्षामध्ये नसेल तर त्याचा काही उपयोग ऑडिटिंगच्या वेळेला होत नाही. आता या ठिकाणी व्याख्या आपण बघितल्या. आता व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटी, संपत्ती व देण्याचे सत्यापन कसं केलं जातं की व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट अँड
लायबिलिटी. संपत्ती व देण्याचं सत्यापन म्हणजे काय, तर ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट. ताळेबंद म्हणजे काय, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट लायबिलिटी साईड असते, त्यामध्ये दाखवलेली मालमत्ता खरोखरच अस्तित्वात आहे का. कारण का फसवण्याच्या दृष्टिकोनामधनं ॲसेट लायबिलिटी दाखवली जाते, परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. म्हणून या ठिकाणी ती खात्री करून घेण्यासाठी करावी लागणारी कारवाई या ठिकाणी आहे. सत्यापन म्हणजे स्थिती विवरणातील मालमत्ता व देयतेच्या मूल्याबद्दल खात्री करून घेणे. मालमत्ता मिळालेली आहे किंवा नाही हे पाहणे एवढेच हिशोब तपासणीचं काम नाही आहे, तर त्याला काही गोष्टी प्रमाणित कराव्या लागतात. मग कोणत्या गोष्टी प्रमाणित कराव्या लागतात, तर लेखापुस्तकामध्ये जी मालमत्ता नोंदवलेली आहे ती खरोखरच व्यवसायामध्ये आहे का. तसंच ही संपत्ती जी आहे, तो जो आशील आहे किंवा पक्षकार आहे त्याच्या मालकीची खरोखरच आहे का, की स्थिती विवरणाच्या दिवशी जे अचूक मूल्यांकन केलेलं आहे तेच मूल्य त्याचं आहे का. मालमत्तेच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोग केला जातो का, की व्यवसाय नेहमी चालतच असतो परंतु त्या मालमत्तेचा व्यवसायामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये वापर केला जातोय का, या सगळ्याची खात्री ऑडिटरला करून घ्यावी लागते. आता यामध्ये लेखापुस्तकात नोंदवलेली मालमत्ता व्यवसायात अस्तित्वात आहे का. व्यवसायामधील लेखे तपासत असताना या ठिकाणी ऑडिटरला जी संपत्ती आहे ती संपत्ती मालमत्ता योग्य अधिकृत व व्यावसायिकाच्या मालकीचीच असल्याची खात्री करून घ्यावी लागते. म्हणजेच त्या मालमत्तेचं भौतिक परीक्षण मोजमाप करणं म्हणजेच काय आहे, मालमत्ता अस्तित्वात आहे याची खात्री होते. आता मालमत्ता मिळाल्यानंतर काही वेळेला व्यवसायातील अधिकारी मालमत्ता विकतात आणि त्या किंवा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी त्याचा वापर करून घेतात किंवा तारण ठेवून कर्ज घेतात. म्हणून या ठिकाणी जी मालमत्ता नोंदवलेली आहे ती खरोखरच व्यवसायामध्ये आहे किंवा नाही याची खात्री ऑडिटरला करून घ्यावी लागते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, मालमत्ता पक्षकाराच्या किंवा आशिलाच्या मालकीची आहे का. म्हणजेच जी मालमत्ता बॅलन्स शीटमध्ये नोंदवलेली आहे ती त्याची मालकी हक्क जो आहे तो पूर्णपणे त्या व्यक्तीचाच आहे का, की त्याच्यामुळं कुठला वाद निर्माण झालेला नाही आहे ना, हेही पाहावं लागतं. कारण का आशिलाच्या मालमत्तेची मालकी किंवा पक्षकाराच्या मालकीची ती मालमत्ता असेल तर त्याच्यावरती कुठलाही वाद होत नसतो. आता अंकेक्षकातला बऱ्याच वेळेला व्यवसायामध्ये मालमत्ता काही काळाकरता विशिष्ट कामाकरता आणली गेलेली असते. अशी मालमत्ता त्या व्यावसायिकाच्या मालकाची नसते, दुसऱ्या कोणाच्या मालकीची असते. परंतु जर ती आपल्या लेखापुस्तकात नोंदवलेली असेल तर ती खात्री करून घेणं गरजेचं असतं. त्यासंबंधी काही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत का, कोणती कागदपत्रं आहेत का, कोणते दस्तऐवज आहेत का, ह्याची खात्री त्या ऑडिटरला करून घ्यावी लागते. आणि ती मालमत्ता व्यवसायकाच्या मालकीची आहे आणि ती कोणालाही विकलेली नाही अथवा दिलेली नाही याची खात्री करून घ्यावी लागते. हे त्याचं स्पष्टीकरण होतं. आता स्थिती विवरणाच्या दिवशी तिचे अचूक मूल्यांकन झालेले आहे. आता प्रत्येक व्यवसायकाला आर्थिक व्यवसायामध्ये अखेरीस विवरण तयार करावं लागतं. ऑडिटरला ताळेबंदामध्ये मालमत्ता योग्य मूल्याने म्हणजेच किमतीने दाखवल्याबद्दल खात्री करून घ्यावी लागते, की हे मूल्य कितीतरी वेळेला त्याची किंमत कमी दाखवली जाते किंवा असल्यापेक्षा जास्त दाखवली जाते. अशा वेळेला ऑडिटरने किंवा हिशेब तपासनीसाने मूल्यांकनाची पद्धत योग्य वापरली आहे का हे पाहिलं पाहिजे, खात्री करून घेतली पाहिजे. ताळेबंदामधील जी मालमत्ता आहे त्याचं मूल्य कमी पण नाही आहे आणि त्याचं मूल्य असण्यापेक्षा जास्तही नाही आहे याची खात्री करून घ्यावी लागते. आता मालमत्तेचा नेक्स्ट पॉईंट आहे, मालमत्तेचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग केला जातो किंवा नाही. आता जी मालमत्ता नोंदवलेली आहे, जी दाखवलेली आहे ती व्यावसायिकाचीच असून त्याचा व्यवसायासाठीच वापर केला जातो याची ऑडिटरने खात्री करून घ्यायची. आणि व्यवसायामध्ये त्याच मालमत्तेचं अस्तित्व आहे एवढं पाहून अंकेक्षकाने ती मालमत्ता असल्याचं प्रमाणित करायचं नसतं, तर त्या मालमत्तेचा उपयोग व्यवसायामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये केला जात आहे याची खात्री करावी लागते.
आता हे चारही पॉईंट आपण बघितले आणि यावरून आपण थोडक्यात काय म्हणू शकतो की सत्यापन व्हेरिफिकेशन आणि मोजमाप करताना ऑडिटरने मालमत्तेचं अस्तित्व जे आहे, त्याची मालकी मूल्य इत्यादी बाबत खात्री करून घेतली पाहिजे. तसेच ताळेबंदामध्ये जी काही देणी आहेत त्या देण्यांची देय रकमेची मालकी किंवा रक्कम अंकेक्षकाने त्याचीही तपासणी केली पाहिजे. जर ऑडिटरने मालमत्ता व देयतेचं सत्यापन योग्य प्रकारे केलं नाही किंवा त्याकडं दुर्लक्ष केलं तर त्या ऑडिटरला जबाबदार धरलं जातं. कारण का? म्हणजेच त्याने ऑडिटिंगचं काम पूर्ण केलेलं नाही. आता आपण हे संपत्ती व देयतेचं सत्यापन पाहिलं. आता आपण पाहणार आहोत सत्यापनाचे उद्देश. आता सत्यापनाच्या उद्देशामध्ये मालमत्तेच्या सत्यापनाचे जे उद्देश आहेत ते ताळेबंदातील सर्व मालमत्ता अस्तित्वात आहे याची खात्री करून घेणे. ताळेबंद म्हणजे काय? बॅलन्स शीट. लक्षात घ्या, ताळेबंदामध्ये मालमत्ता योग्य किमतीने दाखवल्याचे समाधान करून घेणे. ताळेबंदात दाखवलेली सर्व मालमत्ता व्यावसायिकाच्या मालकीची असल्याची खात्री करून घेणे. मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच केला जात असल्याची खात्री करून घेणे. मालमत्तेवर कोणताही प्रभार नाही याची खात्री करून घेणे. म्हणजेच हे सत्यापनाचे उद्देश आहेत. या उद्देशावरनं जी मालमत्ता दाखवलेली आहे ती व्यावसायिकाच्या मालकीची असून व्यवसायासाठी वापरली जाते. जे मूल्य दाखवलेलं आहे ते अचूक आहे, त्यात खोटेपणा नाही आहे याची खात्री ऑडिटर करून घेत असतो. आता देयतेच्या सत्यापनाचे उद्देश आपण आता मालमत्तेचं बघितलं. आता देयता आणि ॲसेट लायबिलिटी तुम्हाला माहीत आहे, ते हे मराठीमध्ये शब्द आहेत. मालमत्ता म्हणजे ॲसेट, लायबिलिटी देयता. व्यावसायिकाच्या सर्व ज्या देणी आहेत त्या देण्यांचा उल्लेख बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंदामध्ये केलेला असल्याची खात्री करून घेणे. ताळेबंदामध्ये दाखवलेली सर्व देणी वास्तविक आणि खरी आहेत याची खात्री करून घेणे. ताळेबंदामध्ये दाखवलेली सर्व देणी योग्य किमतीने दाखवली आहेत याची खात्री करून घेणे. देयताविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. म्हणजे बऱ्याच वेळेला नोंदी केल्या जातात आणि आपले व्यवसाय अतिशय प्रॉफिटेबल आहे, कोणताही गैरकारभार नाही, कोणतीही देणी नाही असं दाखवण्यासाठी काही वेळेला खोटे हिशोब जर नोंदवले गेले असतील आणि त्याचं जर ऑडिट केलं असेल आणि ऑडिटरने पण त्या खरं मानून त्याच्यावरती ओके रिपोर्ट दिला असेल, अहवाल दिला असेल तर ते चुकीचं होतं. त्यामुळं आर्थिक परिस्थिती ही दिसून येत नाही, सत्यता कळून येत नाही. म्हणून ऑडिट करण्यापूर्वी सत्यापन हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि या सत्यापनाच्या माध्यमातून ही खात्री करून घेतली जाते. आता सत्यापनासंबंधी ऑडिटरची कोणती कर्तव्ये आहेत? सत्यापनासंबंधी ऑडिटरची जी कर्तव्ये आहेत ती कर्तव्य म्हणजे मालमत्तेच्या सत्यापनाविषयी ऑडिटरची जी कर्तव्ये असतात ती सर्व जी खाती आहेत त्या मध्ये किंवा ताळेबंदामधील ताळेबंदाची जी आहे ती ताळेबंदामध्ये जी काही मालमत्ता नोंदवलेली आहे ती सत्य आणि योग्य आहे याची खात्री करून घेण्याचं कर्तव्य ऑडिटरचं असतं. म्हणजे सर्व खात्यांची ताळेबंदाशी तुलना करावी. लेख्यांमध्ये लिहिलेली प्रत्येक संपत्ती किंवा मालमत्ता अस्तित्वात असल्याची खात्री करणे. मालमत्तेवर व्यवसायाच्या मालकाचा ताबा आहे हे सिद्ध करणे. तसंच व्यवसायामध्ये मालमत्ता गहाण टाकली असल्यास ती शोधून काढणे. मालमत्तेचा उपयोग व्यवसायासाठीच केला जात आहे ना याची खात्री करणे. मूळ मालमत्तेत कोणताही बदल केला नाही याची खात्री करणे. मालमत्तेवर घसाऱ्याची जी तरतूद आहे, डेप्रिसिएशन म्हणतो आपण त्याचा दर योग्य पद्धतीने लावल्याची खात्री करून घेणे. व्यवसायामध्ये मालमत्तेवर कोणताही प्रभार नसल्याची खात्री करावी व मालमत्तेचे उल्लेख ताळेबंदामध्ये योग्य प्रकारे केला गेला आहे याची खात्री करावी आणि जर काही खोटेपणा आढळला असेल तर तो शोधून काढावा. हे ऑडिटरचे सत्यापनाबाबतचं कर्तव्य आहे. म्हणजे हे कर्तव्य आहे हे मालमत्तेविषयी आहे. मग देयतेविषयी काय? कारण का
बॅलन्स शीटमध्ये ॲसेट आणि लायबिलिटी दोन्ही भाग असतात. जर आपण ॲसेटचं केलेलं असेल तर लायबिलिटी म्हणजे देयतेचंही मूल्यमापन किंवा त्याबाबतची कर्तव्य आपल्याला अभ्यासावी लागतात. मग ती कर्तव्य कोणती आहेत? तर व्यवसायातील सर्व देयताच्या नोंदी ताळेबंदामध्ये योग्य प्रकारे केल्याची खात्री करून घेणे. त्याचबरोबर ताळेबंदामध्ये दाखवलेली जी मालमत्ता आहे ती संबंधित व्यवसायकाचीच आहे याची खात्री करून घेणे. आता या ठिकाणी देयतेच्या रकमा कमी किंवा जास्त दाखवलेल्या नाही आहेत. जी रक्कम आहे तीच दाखवलेली आहे याची खात्री करून घेणे. ज्या तारखेचा ताळेबंद आहे त्याच तारखेला ती देयता होती याची सुद्धा तपासणी करायची आहे. प्रत्यक्ष देयतांमध्ये संदिग्ध देयतेचा समावेश असेल तर त्याचा शोध घेणे आणि ती देयता स्वतंत्रपणे दाखविणे. आता काही आउटस्टँडिंग लायबिलिटीज असतात, म्हणजेच थकीत दायित्व असतं, त्याची योग्य प्रकारे नोंद केली आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे. आता दायित्वाविषयीच्या रकमा व्यवसायाच्याच आहेत, त्यामध्ये व्यक्तिगत खर्चाची सरमिसळ केलेली नाही याचीही खात्री ऑडिटरला करून घ्यावी लागते. आता ताळेबंदामध्ये काही कॉन्टिंजंट म्हणजे संभाव्य मालमत्ता, संभाव्य देयता दर्शवलेल्या असतात आणि ती योग्य आणि अधिकृत आहे याविषयीची देखील खात्री करून घ्यावी लागते. देयतेविषयी काही खोटेपणा केलेला असेल तर तो खोटेपणा शोधून काढणं ऑडिटरचं कर्तव्य असतं. म्हणजे ऑडिटरची ॲसेट लायबिलिटीच्या बाबतीत ही कर्तव्य आहेत. आता आपण सारांश बघणार आहोत. सारांशामध्ये आजच्या व्याख्यानामध्ये आपण सत्यापन, सत्यापनाचा अर्थ, सत्यापनाचे उद्देश, सत्यापन आणि प्रमाणन याच्यामधला फरक आणि सत्यापनामधली ऑडिटरची ॲसेट लायबिलिटीबाबत म्हणजेच मालमत्ता आणि देयतेबाबत असणारी कर्तव्य यांचा अभ्यास आज व्याख्यानात केलेला आहे. पुढच्या व्याख्यानात आपण टॅक्स ऑडिट यावरती माहिती घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या व्याख्यानाचा अभ्यास व्यवस्थित करा, पहा. हे सगळी व्याख्यानं मी यूट्यूबला टाकलेली आहे. हे कुठलं काही लाईक बिल मिळवण्यासाठी हा नाही आहे, फक्त तुम्हाला शैक्षणिक स्टडी मटेरियल मिळावं, व्याख्यान आणि PPT दोन्हीही माहिती मिळावी, नोट्स मिळाव्यात म्हणून हे प्रयत्न केलेले आहेत. आणि याचा फायदा फक्त तुमच्या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला योग्य स्टडी मटेरियल उपलब्ध होण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा, हे बघा, कारण ह्याच्यावरनं लिंक देणं सोपं जातं म्हणून या पद्धतीचा वापर केला आहे. आणि ही व्याख्यानं यूट्यूबवर अपलोड केलेली आहेत, ती तुम्ही बघा. या ठिकाणी मी थांबते. पुढच्या आपण व्याख्यानात बघूया टॅक्स ऑडिट. धन्यवाद.